बीडमधून आता एक महत्त्वाची बातमी आहे। बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज बीड जिल्हा बंद आहे। दरम्यान आता या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण ठरलेलं होतं एक व्हायरल व्हिडिओ। देशमुख आणि त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये 6 डिसेंबरला वाद निर्माण झालेला होता। या वादाचा व्हिडिओ देशमुख यांनी व्हायरल केला आणि त्याच रागातनं देशमुख यांची हत्या झालेली आहे। दरम्यान ज्या ठिकाणी हा वाद झाला होता त्या ठिकाणावरून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूयात। बीडच्या मस्सेजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पहिली ठिंगी पडली एका वादाच्या व्हिडिओमुळे आणि हा व्हिडिओ होता पवन चक्की तयार करत असलेल्या गोडाऊनवरील हा व्हिडिओ होता आणि या गोडाऊनवर आपण उभा आहोत। याच ठिकाणी जे आहे तर वाद झाला होता। आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। वाद होता तो संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींमधला। वाद झाला 6 डिसेंबरला। या वादाचा एक व्हिडिओ 7 डिसेंबरला व्हायरल झाला आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। आता बोललं असं जात आहे की या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांच्यात वाद झाला होता। या वादाचं व्हिडिओ व्हायरल झाला। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे। मात्र हा कॅमेरा देखील त्या दिवशी बंद असल्याचं बोललं जात आहे आणि हाच व्हिडिओ संतोष देशमुख यांच्याकडून व्हायरल करण्यात आला होता, ज्यामुळे हे सगळं प्रकरण आरोपींच्या जिव्हारी लागलं आणि त्यातून ही हत्या झाल्याचा दावा केला जात आहे। 6 डिसेंबरला वाद झाला, 7 डिसेंबरला व्हिडिओ व्हायरल झाला आणि 9 तारखेला देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि या हत्येमागचे व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे आणि या व्हिडिओ या सगळ्या प्रकरणाचा मूळ मुद्दा ठरल्याचं देखील दावा केला जातोय आणि याच ठिकाणी तो वाद झाला होता आणि याच ठिकाणचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता।